महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक जारी केलं आणि त्या परिपत्रकामध्ये आचारसंहिता संपल्याच्या नंतर कर्जमाफीची घोषणा होणार आहे. तर त्याच्यामध्ये काही जाचक अटी अशा आहेत की जसे की ज्यांनी 2020-19ला 2 लाखापर्यंत कर्ज घेतलं त्या व्यक्तीला फक्त 50,000 रुपये माफी मिळणार आहे. आमच्या मागणीनुसार ही माफी नाही तर केवळ ते बँकेला एक नफा देण्याचा एक त्यांचा हेतू आहे. कारण 2 लाख रुपयावरचं केवळ व्याज तेवढं होतं. तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की तुम्ही 50,000 रुपये वगैरे कुठल्या पद्धतीची अट न लावता यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे. कारण जेव्हा ते विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांना ह्या जिल्ह्याचा सगळा अभ्यास माहिती आहे. एवढं असतानासुद्धा आजच्या घडीला यवतमाळ जिल्ह्यावर प्रचंड मोठा अन्याय करत आहेत. म्हणून आमची वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की यवतमाळ जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांवर कुठल्याही पद्धतीच्या अटी शर्ती न लावता सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशा पद्धतीचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आम्ही आज दिलेलं आहे.